पुणे शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी जी आहे ती लावायला सुरुवात केलेली आहे। हडपसरमधल्या महंमदवाडी परिसरामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो बरसलेला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याचं नियोजन कोलमडलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला शहरामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये गेल्या 1 तासापासून पावसाची ही सुरुवात जी आहे ती झालेली आहे। हवामान विभागाकडून पुणे शहरामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय की पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये ही पावसाची बरसात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसांपासून पुणे शहरामध्ये पावसाने काहीशी विश्रांती जी आहे ती घेतलेली होती। मात्र पुणेकरांची पाण्याची चिंता जी आहे ती मिटलेली आहे। मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय की जोरदार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते पाहायला मिळतंय। शहराच्या लगतचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस जो आहे तो पडलेला होता। मात्र शहरामध्ये सध्या तरी आपण पाहतो की जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। आणखी पुढचे 2 दिवस हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। मात्र पावसाची संततधार अशी सुरू राहते किंवा जोरदार पाऊस जो आहे तो खरं तर बरसतो काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 1 तासांपासून आपण पाहतोय की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।